राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पैसे दिले जातात। पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। शेतकऱ्यांना बी बियाणे, खत, फवारणीसाठी औषधे तसेच अन्य सामान घेता यावे यासाठी हाच या योजनांच्या मागचा उद्देश आहे। राज्यात या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेमके किती पैसे मिळाले, सरकारने आतापर्यंत किती रुपयांचे वाटप केले असे विचारले जात होते। राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात याबाबतची आकडेवारी समोर आली आहे। चला तर ही आकडेवारी काय आहे हे बघूया। अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी केंद्र शासन सन 2018 व 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान राबवित आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना एकूण 6,000 रुपये वार्षिक अनुदान 3 समान हप्त्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जाते। योजना सुरू झाल्यापासून माहे ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 117.55 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 33,468.54 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी दिलेल्या आर्थिक सहाय्य व्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य शासन सन 2023 व 24 पासून ही योजना राबवित आहे। या योजनेद्वारे पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांचे वार्षिक अनुदान 3 समान हप्त्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जाते। या योजनेअंतर्गत माहे ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 91.45 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 9,055.83 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे। अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात संरक्षण व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने ही ऐच्छिक व अंशदान आधारित निवृत्ती वेतन योजना राज्यात राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे। 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास पात्र असून वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये इतकी रक्कम निवृत्ती वेतन फंडामध्ये जमा करावायची आहे। शेतकऱ्यांच्या योगदाना एवढी रक्कम केंद्र शासन निवृत्ती वेतन फंडात जमा करते। माहे ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील एकूण 80,383 शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत।